नमस्कार ट्रेडर्स, आजची तारीख 15 सप्टेंबर 2025। आज आपण हिरो मोटोकॉर्प या स्टॉकला इंट्राडे ट्रेडसाठी सिलेक्ट केलेले आहे। तुम्ही बघू शकता की जी ट्रेंड लाईन मी वरती ड्रॉ केली आहे त्या ट्रेंड लाईनवर येऊन हिरो मोटोकॉर्पने किती छान रेजिस्टन्स घेतलाय आणि परत तो त्याच्या पिवोटला आलेला आहे। आता पिवोटच्या खाली जो स्विंग लो बनलेला आहे तिथं मी माझी जी ट्रिगर प्राइस आहे ती लावलेली आहे। जेव्हा तो त्याच्या लोला ब्रेक करेल तिथं माझी पोझिशन ऑटोमॅटिकली एंटर होऊन जाईल। तर चला मग क्विक मार्क करूया आपली पोझिशन की आपण कुठे एंटर करणार आहोत ते। ओके, तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे त्याने आपली जी पोझिशन आहे ती इथं एक्झिक्यूट केलेली आहे। एक जो स्टॉप लॉस आपण लावणार आहोत त्या स्विंग हायला, आणि जो टार्गेट आपण इथे एक्सपेक्ट करतोय तो आहे प्रिव्हियस लो। तर मग चला फ्रेंड, आपण बघूया की हिरो मोटोकॉर्प हा आपल्याला आपण जो ठरवलाय तो टार्गेट देतो किंवा आपल्याला चुकीचं ठरवून तो आपला इथं स्टॉप लॉस फंड करतो। तर चला मग वेट करूया। नमस्कार ट्रेडर। तर ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हिरो मोटोकॉर्प हा खाली पडलेला आहे आणि जसं आपण ठरवलं होतं त्या हिशोबानेच तो आता आपल्याला परफॉर्म करताना इथं दिसतोय। तर चला वेट करूया की तो आपल्या हिशोबाने अजून पुढे जाऊन आपला टार्गेट हिट करेल किंवा आपल्याला इथं चुकीचं ठरवून तो आपला स्टॉप लॉस सेट करतो। तर ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हिरो मोटोकॉर्प परत थोडा वर येऊन होल्ड करतोय स्वतःला। तर बघूया, जर इथून जर तो परत वर आला आणि आपला स्टॉप लॉस सेट केला तर आपण आपला स्टॉप लॉस घेऊन इथून निघून जाऊ, नाहीतर मग आपल्याला आपलं टार्गेट घेऊनच इथं निघायचंय। आपण आपल्या टार्गेटसाठी वाट बघणार। सो खूप वेळ वाट बघून हिरो मोटोकॉर्पने फायनली आपल्याला परत खाली ब्रेकडाऊन दिलेला आहे। सो होपफुली आपल्याला आपलं टार्गेट आता इथं लवकरच अचीव होईल। तर बघूया की हिरो मोटोकॉर्प कशा प्रकारे परफॉर्म करतो ते। ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हिरो मोटोकॉर्प हा आपल्या ऑलमोस्ट एंट्री लेवलच्या जवळ आलेला आहे आणि तो तिथून परत खालच्या दिशेला हळूहळू सरकतो। सो बघूया, अजूनपर्यंत तरी इथून एक्झिट करण्याचा काही प्लॅन नाही आहे। आपल्याकडे टाइम भरपूर आहे। सो होपफुली तो आपल्याला आपलं टार्गेट आज नक्की देणार। सो ट्रेडर्स, तुम्ही इथं बघू शकता की हिरो मोटोकॉर्पने आपला जो टार्गेट आहे तो टार्गेट फायनली आपल्याला दिलाय आणि खूप छान ट्रेड झाला। मोर दॅन 1:3 रिस्क टू रिवॉर्ड आपण इथं गेन केलेला आहे। सो तुम्हाला जर माझं लॉजिक आवडलं असेल आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओज बघायला आवडणार असतील तर प्लीज माझ्या या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका।